नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी लवकर उठून पूजा आवरून घेतली. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी पूजा झाली ना की मन खूप फ्रेश वाटते आणि आरती वगैरे केल्यानंतर तर खूपच छान वाटते. त्यानंतर ना नेत्राला उठवले आणि तिला दूध दिलं प्यायला. तिला दूध प्यायचा खूप जास्त कंटाळा येतो, तरी पण आज तिनं उठून लवकर दूध पिलं. नंतर तिला आवरून दिलं, आवरून फ्रेश वगैरे केलं, नवीन ड्रेस घालून दिला. नवीन ड्रेस घातला ना आम्हाला मेकअप करायला खूप आवडतो. त्यानंतर थोड्या वेळानंतर तिला नाश्त्याला वरण भात दिला. वरण भात पण तिला खायचा नव्हता. मग आले बाबाला तिने राखी बांधली, ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि राखी बांधण्याचा प्रयत्न करत होती. तिला गाठ बांधता येत नव्हती, तरी पण ती गाठ बांधण्याचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळाच्या नंतर ना तिचा एक फ्रेंड आला, आश्रुत. त्याला पण बहीण नाही, त्याला बहीण नसल्यामुळे त्याच्या मम्मीनं सांगितलं होतं की आज आमच्या आश्रुतला राखी बांध नेत्रा म्हणून. मग तिनं त्याला पण बांधायला सुरुवात केली. मी तिला एक एक करायला सांगत होते. जसं मी सांगत होते ना तसं ती प्रयत्न करत होती. पहिले तिनं कुंकू लावून घेतलं, नंतर तिनं ते सुपारी ओवाळतात ना, गोल फिरवतात, ते करायचा प्रयत्न करत होती. अंगठी ओवाळून घेत होती. एक 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 हळूहळू तिचं चालू होतं. त्याला पेढा खाऊ घातला. तो पण तिची वाट बघत होता, मला कधी राखी बांधती, कधी राखी बांधती. त्याला पाहिजे होती स्पायडरमॅनची राखी. त्याला खूप आवडती स्पायडरमॅनची राखी. कालपासून त्याचा नाद होता ना की मला नेत्रा दिदी तू राखी कधी बांधते, राखी कधी बांधते. तिला गाठच मारता येत नव्हती त्याची. त्याला बटन होतं ना, गाठ नव्हती, तर ते लावताच येत नव्हतं. त्याची गडबड होती की नेत्रा दिदी मला कधी राखी बांधती. थोड्या वेळानंतर ना नेत्राची राखी बांधणं झाली आणि त्याने तिला गिफ्ट दिलं. गिफ्ट सेलिब्रेशन होतं आणि तिची गडबड होती, कधी ते उघडते ना आणि कधी मी एक चॉकलेट खाते. तिचे दात खराब झालेले त्या चॉकलेटनं, तरी पण तिला ते खायचंच होतं. दोघाची गडबड होती की एक मला तू दे, मी तुला एक देते, अशी गडबड चालू होती. आणि असा होता आजचा ती दिवस. त्याला चलो देतच. बाय बाय.